नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। नाशिक जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागलेत। नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात सुमारे 94,000 क्युसेक्सपेक्षा जास्त वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। हे पाणी जायकवाडीच्या दिशेनं झेपावतंय, त्यामुळे मराठवाड्याला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे। पण असं असलं तरी निफाड तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे, त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। काही पूल सुद्धा पाण्याखाली गेलेत, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। कॅमेरामन पंडित मुदगल यांच्या ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या परिसरातून आढावा घेतलाय, पाहूया। अक्षरशः धोमोपल घातल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी असेल, दारणा असेल किंवा कादव असेल, या नद्यांना जो तो मोठा पूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे जे ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरचे धरण आहे ते या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। या ठिकाणून या धरणातून आपण जर पाहिलं तर जवळपास 94,000 क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने जे पाणी जे ते गोदावरी नदीच्या पात्रात या ठिकाणी सोडण्यात आलंय। आपण ड्रोनच्या माध्यमातून बघू शकतो की या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी जी आहे ते या ठिकाणी रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। या पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येत जरी असलं तरी या पुरामुळे जे पालखेड धरण पाणी क्षेत्रातील चांदोली असेल, सायखेडा असेल, करंजगाव असेल, चापडगाव असेल, हे जे पाणलोट क्षेत्रातील गावाची जी शेती जी ती या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली आल्याचे पाहायला मिळतंय। शेकडो हेक्टर जमीन जी येते, शेती जी ती पाण्याखाली आल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या नांदूर मधमेश्वर धरणाच्या एकूण 5 जे वक्राकार गेट आहे, या गेटमधून पूर्ण क्षमतेने पाणी जे ते आता गोदावरी नदीच्या माध्यमातून आता मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाच्या दिशेने या ठिकाणी झेपवताना पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे या पाण्याचा जो तो मराठवाड्याच्या भागाला या ठिकाणी दिलासा मिळणार असं पाहायला मिळतंय। मात्र एका बाजूला मराठवाड्याला दिलासा मिळत असला तरी या पाण्यामुळे जे ते निफाड तालुक्यातील जी शेती जी ती या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे जे ते शेतकरी जे ते कुठेतरी अडचणी आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यामुळे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर जे पर्यटक जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि जी पर्यटकांमुळे या ठिकाणी हुलडबाजी देखील पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा जी ती देखील या ठिकाणी कुठेतरी धोक्यात झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने यांना बाजूला करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो, मात्र ते प्रशासन जे या ठिकाणी अपूर्ण पडताना दिसतंय। एकंदरीतच पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या ठिकाणी जवळपास 1,00,000 अधिक वेगाने पाणी जे ते गोदावरी नदीला जाईल आणि त्यामुळे गोदावरी नदी जे ते रुद्ररूप धारण करेल, महापूर येईल आणि परिसरातील शेती जी ती देखील या ठिकाणी पाण्याखाली जाईल। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना जे या ठिकाणी सतर्कतेचा धोका जो तो या ठिकाणी करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जे ते प्रशासनाच्या वतीने करताना केले जात आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, नांदूर मधमेश्वर, नाशिक। तिकडे पालघर